ओम भक्त संरक्षकाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी गुरूंचे असेच जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. स्वामी म्हणतात, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात आणि तुम्ही असेच जीवन नक्कीच जगले पाहिजे. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचे फटकारे कधी चुकत नाही. झाडांनी कितीही चांगली गोड फळे दिली तरी दगडाचा मारा कधी त्याला चुकत नाही. तसंच माणूस कितीही चांगली व्यक्ती असली तरी लोकांच्या ठिकाणमधून त्याची सुटका कधी होणार नाही आणि होतही नाही. त्यामुळे फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करायची, नक्कीच चांगले फळं तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून असेच चांगले फळं मिळण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी सांगतात, स्वतःच्या बुद्धीने चाला, लोकांच्या विचारांवर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःत असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला आणि त्याचा कार्यभाग खरंच मात्र बुडत असतो. म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात ती मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात. म्हणून कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होतात. पण तीच माणसे अशी असतात जी या जगात आपली असतात आणि आपली नक्कीच चांगला विचार ते करत असतात. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजमाप नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध व्यक्ती आहे, कारण त्याच्याकडे नक्कीच समाधान आहे आणि तो जे आपल्याकडे आहे त्यात खरंच मनापासून सुखी असतो. म्हणून बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करतात. आणि मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे आणि रोग दूर करण्याची आणि करणारी शक्ती ती आहे. म्हणून या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलंच होणार आहे, तर तोच भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य 100% बदलतो. आणि मग तुमचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून जातं, कारण तुमचे विचार बदलतात आणि तुमचे विचार जेव्हा बदलतात तेव्हा तुमचं आयुष्यही आपोआप बदलू लागतं. म्हणून माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण दुसऱ्याला कधीही कमी समजू नये, कारण खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असो किंवा माणसं असो, ती तुम्ही नीट सांभाळली तरच ते टिकतील आणि ते तुमच्या उपयोगी सुद्धा येतील. म्हणून स्वामींचा अनमोल संदेश आहे की पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढलेले रोपटं आयुष्याचा एक धडा शिकवतो. आपल्या शत्रूचं कितीही अस्तित्व मोठं असे ना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्यापूर्वी आपल्या शत्रूचे अस्तित्व लहान ठरतं. म्हणून गुरूंचं आज्ञेचं पालन करायचंय आणि गुरुचरित्र तुमच्यातला आत्मविश्वास बळकट करण्याचं काम करतं. म्हणून ते तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. त्यातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकण्यास मिळत असतात आणि त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवन उपयोगी ठरतील. म्हणून मित्रांनो, फालतूच्या गोष्टी सोडून द्या आणि एकांतात राहण्याचा प्रयत्न करा, कारण एकांतच माणसाला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निर्माण करतो किंवा आपण नक्की काय केलं पाहिजे याची जाणीव करून देतो. त्यामुळे जेवढा होईल तेवढा वेळ स्वतःला द्या. आयुष्यात पुढे जाण्यासाठी फालतू गोष्टी सोडून द्या, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचा वेळ नक्कीच तुम्ही चांगल्या कामासाठी खर्ची घाला. आणि तुमच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक अशी व्यक्ती असते ना, जी आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत असते. भले प्रयत्न छोटे असतील, पण हे छोटे छोटे प्रयत्नच एक दिवशी मोठा बदल घडवतात. आणि आपण सुरुवात तर करा, मार्ग आपोआप सापडेल, कारण आपली परिस्थिती बदलणारी व्यक्ती आपणच आहोत हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. कारण कोणी येऊन आपल्याला परिस्थिती आपली बदलून जाणार नाही, ती आपल्यालाच पूर्णपणे बदलावी लागणार आहे. म्हणून डोक्याला उगाच जास्त ताण देऊ नका. नशिबात लिहिलेलं ते होतच असतं, पण आपलं स्वप्न आपणच पूर्ण करायचं आहे. पण त्याच्या सोबत स्वतःची काळजी घेणं ही गरजेचं आहे. नाहीतर एवढी मेहनत करून काय उपयोग, जर कमावलेला पैसा हॉस्पिटलमध्ये जमा करावा लागेल. त्यामुळे पैसा कमवण्यापेक्षा स्वतःची तब्येत कमवा, कारण निरोगी शरीर हीच तर खरी संपत्ती आहे आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून आपल्या नशिबात काय लिहिलं आहे
याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, परंतु नशीबवान नसलेली प्रत्येक गोष्ट ही खरेदी करायची आहे आणि याची जाणीव आपण नक्कीच असली पाहिजे. म्हणून कितीही अडथळे आले तरी सुद्धा त्यावर मात करण्याची धमक स्वतःमध्ये असली पाहिजे. आणि जेवढा स्वतःला त्रास होईल ना तेवढे तुम्ही पुढे जाल, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि डोळ्यांना जे काही दिसतं त्या प्रत्येक गोष्टीवर मात्र विश्वास ठेवू नका, कारण कधी कधी आपल्याला अडकवण्याचा डाव पण असू शकतो, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा तुम्ही विचार केला पाहिजे, कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे नक्कीच तुम्ही ध्यानात असू द्या. आणि आजच्या ह्या कलियुगात प्रत्येक जण आपापल्या जीवनात व्यस्त आहे आणि परंतु काही योग्य ठिकाणी व्यस्त आहेत तर काही नुसता टाइमपास करत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यानंतर त्याची खरी किंमत आपल्याला कळते. त्यामुळे व्यस्त राहा, पण योग्य ठिकाणी आणि योग्य कामासाठी तुम्ही व्यस्त राहिले पाहिजे. आणि स्वप्न बघण्याची ताकद हवी, ती पूर्ण करण्यासाठी धडपड हवी. स्वप्न पाहत राहा, पाहिलेलं स्वप्न एके दिवशी नक्कीच पूर्ण होईल. स्वप्न पाहण्यासाठी डोळे लागतात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत लागते. म्हणून आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला शिका. स्वप्नांचा पाठलाग करा आणि यश आपोआप आपलं कधी होऊन जाईल हे कळणार सुद्धा नाही. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच आहे. आणि त्यामुळे प्रयत्न करणं कधी सोडू नका. आज ना उद्या यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि नक्की यश मिळाल्यावर तो आनंद तुम्हाला मिळेल, तो नक्कीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ असणार आहे. आणि आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करणे सोडून देता तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. म्हणून तुम्ही कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्या जीवनाचं कारण बनते आणि ते जीवन आपलं अनमोल करून टाकत असते. म्हणून आयुष्यात जास्त काही करायची गरज नसते, बस रिकाम्या जीवनात रंग भरण्याची गरज असते. जसं जसे आपण रंग भरत जाणार तसतसे आपले आयुष्य सुखी होत जाणार. जीवनाचं तीच व्यक्ती सुखी आहे जिने आपल्या आयुष्यात रंग भरले आहेत, नाहीतर काहींनी अजून ब्रश सुद्धा उचलला नाही रंग भरण्यासाठी. म्हणून ते प्रयत्न तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे आहे, एवढं मात्र नीट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उशीर झाला म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की आपण एक मोठी लढाई जिंकण्यासाठी तयारी करत आहोत. म्हणून वाघ असणं आणि वाघासारखं जगणं या दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे. नुसतं असून उपयोगाचं नाही, त्यासाठी त्याचं अस्तित्व जाणवणं देखील गरजेचं असतं. म्हणून नुसत्या मोठ्या बाता मारून काही फायद्याचं नसतं. जागच्या जागी निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी, नाहीतर वेळ निघून जाते आणि आपण फक्त बघत बघत असतो. म्हणून पैसा झाडाला लागत नाही हे जरी खरं असतं ना, तरी सुद्धा इथे प्रत्येकाचं पैशाचं झाड वेगवेगळं आहे. आपण जे पैसे कमवण्याचं साधन आहे तेच तर पैशाचं झाड आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या कामाचा जेवढे हुशार असाल तेवढ्या लवकर आपल्या झाडाला फळं लागणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात आपण किती संघर्ष केलाय, किती कष्ट सहन केलेत हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. लोकांचं काय, लोक तर बोलायला काही विषय नसतो म्हणून आपला विषय चालू करतात, पण आपण लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे निस्वार्थ भक्तीने करत राहायचंय. आणि स्वामींची सेवा सुद्धा आपण निस्वार्थ भक्तीने करायची, कारण स्वामींची सेवा कराल तर स्वामी तुम्हाला नक्कीच संकट काळात मदत करतील. आणि कधी कधी कामाच्या मध्ये ब्रेक घेणंही गरजेचं असतं, कारण थकलेली बॉडी आणि थकलेला मेंदू आपल्या कामाचा वेग कमी करतो. त्याच्या सोबत काम काय होत राहतील, पण शरीर महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मी करणारच हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि सुरुवात करा. लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जेव्हा आपल्या स्वतःवरती विश्वास असतो ना, तेव्हा लोकांच्या बोलण्याने काही आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. आणि सक्सेसच्या दिशेने वाटचाल करताना जेवढा त्रास आपल्याला होत आहे ना, त्याच्या डबल त्रास आपली सक्सेस पाहून आज जे आपल्यावर हसतायत ना त्यांना होणार आहे. म्हणून आपण जेवढी मोठी सक्सेस मिळणार आहेत तेवढं मोठं आपलं नाव सुद्धा होणार आहे. म्हणून आयुष्याच्या वाटेवरती प्रवास करताना कधीच मध्ये थांबू नका. कदाचित 2 पावलं पुढे सुख आपली वाट पाहत उभं असेल. आणि आयुष्याच्या प्रवासात सुख दुःख भेटतच असतात. कोणाजवळ किती वेळ थांबायचं हे आपल्या हातात आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर मग आपल्या पाहिलेल्या मोठमोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ नाही लागणार. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर मग स्वप्नच राहायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय आणि ते आपणच करणार आहेत. म्हणून परफेक्ट ड्रायव्हर झाल्यानंतर कार चालू असता जर विचार आपण करत असाल तर आपण कधीच कार चालवणार नाही.
कार परफेक्ट ड्रायव्हर होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कार ही चालवावीच लागेल, तेव्हाच आपण परफेक्ट ड्रायव्हर होणार. आणि आपल्या आयुष्याचंही असंच आहे. आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आपण हाय त्याच जागी उभे आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीला चुकीचे समजण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने बोलून बघा. कदाचित आपला गैरसमज दूर होईल. कारण तसं दिसतं ना तसं नसतं. आणि कोणीतरी आपल्यामध्ये काड्या मात्र नक्कीच करत असतं. म्हणून आपण कोणताही विषय असेल तर तो स्वतः समोरासमोर बोलून नक्कीच सॉल्व्ह केला पाहिजे. आणि आजूबाजूला वातावरण कसंही असलं ना तरी स्वतःला शांत आपण ठेवा. लोक नाव ठेवून बोटं करून तुमच्यावर हसतीलही, पण आपण उगाचच नको त्या लोकांच्या नादी नाही लागत बसायचं. शांत बसून राहायचं. लोकांना दुसरं काही नाही काम, आपल्याला फक्त आपलं काम करायचे. आणि आपण रिकामं टेकड्यांच्या नादी लागायला आपल्याकडे एवढा टाइम नाही, हे फक्त लक्षात ठेवायचंय. आणि अशा लोकांसोबत नक्कीच तुम्ही मैत्रीही करू नका. म्हणून यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच जागी उभं न राहता सुरुवात करणे आहे. आणि यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती कठीण असला तरी तो आपल्यालाच पार करावा लागणार आहे. आणि यशाच्या दिशेने पहिलं पाऊल तर टाकून बघा, मार्ग आपोआप सोपा होईल. आणि कधी कधी स्वतःला चार्ज करणं देखील गरजेचं असतं. या धावपळीच्या जगात फक्त पैसा कमवण्यावरती फोकस करू नका. लक्षात असू द्या, सर्वात मोठी संपत्ती तर आपलं शरीर आहे आणि याला तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. डोक्यात भरपूर प्लॅनिंग होत आहे पण मेहनत गाढवासारखी चालू आहे, तर मग काय उपयोग. मेहनत करायचीच आहे पण जरा डोक्यानेही चला. कारण योग्य वेळी तुम्ही केलेल्या नियोजनाचा वापर करून वेळेचं सोनं करायला शिका. आणि वेळ गेली तर ती परत येत नाही, हे फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि विचार तर बदलावेच लागतील. रिस्क ही घ्यावीच लागेल. जे जमत नाही ते जमवावं लागेल. मार्ग बदलावा लागेल, पण आता माघार घ्यायची नाही. कारण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बदलाव होणं गरजेचं आहे आणि तो बदल झालाच पाहिजे. म्हणून हे कलियुग आहे. इथं एकटा तोच पडतो जो खरा असतो. कारण आजच्या या कलियुगात खोट्याला मोका आणि खऱ्याला धोका मिळत आहे, पण शेवटी विजय मात्र त्याचाच होतो जो खरा असतो आणि तो शेवटी जिंकत सुद्धा असतो. म्हणून उद्या जर चमकायचं असेल ना तर आज स्वतःचं घासावं लागेल. नुसता हातावर हात ठेवून बसलात तर वेळ कधी निघून जाईल हे कळणार सुद्धा नाही आणि तुम्हाला हे समजणारही नाही. म्हणून आज हालचाल केली तर उद्या बसायला मिळेल आणि आज बसलात तर उद्या हालचालही करावीच लागेल. त्यामुळे लवकर सुरुवात करा आणि यशापर्यंत तुम्ही नक्कीच जा. सक्सेसच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं म्हणजे काय तर सर्वप्रथम फालतूच्या गोष्टी बंद करणं. कारण सक्सेसच्या रस्त्यावर आपण तेव्हाच चालणार जेव्हा आपला टाइमपास करणं बंद होणार आहे. आणि विजय मिळवण्यासाठी निरंतर चालत राहणं आणि मनापासून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी आपण ध्येयाच्या दिशेने सुरुवात असलेली वाटचाल थांबवाल त्या दिवशी आपण आयुष्यात एकाच जागी उभे असाल. आणि जेव्हा पुन्हा सुरुवात करायला जाल तेव्हा आपल्याला हाच प्रवास पहिल्यापासून करावा लागेल. त्यामुळे थांबू नका आणि आयुष्यात काही झालं ना तरी मात्र हार मात्र मानू नका. इथं प्रत्येकाचा यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. काहींचा सोपा तर काहींचा कठीण आहे. पण महत्वाची बाब ही आहे की सक्सेस दोघींपैकी त्यालाच लवकर भेटते जो सर्वात आधी सुरुवात करतो. कारण सुरुवात करणं गरजेचं आहे. एकाच जागी उभं राहून काहीच होणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून लोकांना तुमची विजय हे सोपीच वाटणार, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण किती त्रास सहन केलाय ना तो त्यांना माहिती नसतो. ते फक्त आपण आपल्याच माहिती असतं. आणि लोक फक्त तुमच्यावर जळणार कारण ते खाली आणि आपण वर असणार. आपण फक्त यशाचा डोंगर चढायचं आणि चढत राहायचं. लोक निगेटिव्ह बोलत राहणार, त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष द्यायचं नाही. एवढं फक्त मनात ठाम ठेवायचं आहे. आणि एक दिवस करूया असा विचार करत राहण्यापेक्षा एक दिवस ती गोष्ट करायला घ्या. कारण केल्याशिवाय काही होणार नाही आणि तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. कारण आपलं स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी कोणीच आपल्याला मदत करायला सुद्धा येणार नाही. आणि पावसाला एक नम्र विनंती आहे की सर्वांची दुःख धुवून टाक आणि त्यांच्या आयुष्यात हिरवीगार सुखाची चादर मात्र नक्कीच टाक. कारण सर्वांना भरपूर दुःख झालेले आहेत आणि ज्या ज्या लोकांना दुःख झालेले आहेत त्यांचे दुःख स्वामी समर्थांच्या चरणी मी एवढंच मागतो की त्यांचे सर्व दुःख तुम्ही नाहीसे करून टाका आणि त्यांना सर्वांना आनंदाचे जीवन द्या. आणि स्वामींचरणी माझी हीच प्रार्थना राहील की जो पण हा व्हिडिओ बघत आहे त्याला सर्व सुखे मिळोत आणि त्याला त्याच्या सर्व मोठमोठ्या इच्छा पूर्ण होत, ही स्वामींचरणी प्रार्थना. आपलं जे काही धैर्य आहे त्याच्याबद्दल एक योग्य नियोजन करून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. घाईघाईत कोणत्याच गोष्टीची सुरुवात करू नका, कारण पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा सुरुवातीपासून आपण तयारीने चाललेलं बरं असतं. आणि एकाच जागी कुजत बसण्यापेक्षा थोडा त्रास झाला ना तरी चालेल, पण पुढे चालत राहा.
एका जागी अडकून राहू नका, कारण कुजत बसण्यापेक्षा चालत राहिलेलं कधीही बरं असतं. आणि आयुष्यामध्ये नवनवीन अनुभव आपल्याला त्यामुळे येतही असतात. म्हणून आयुष्यामध्ये जास्त टेन्शन घेऊन काही होणार नाही आहे. मेहनत तर केलीच पाहिजे, पण नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणारच आहे. नशिबात जर करोडपती होण्याचं लिहिलेलं असेल तर आयुष्य आपल्याला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आयुष्यातील काही क्षण हे जगूनही घ्या आणि ते जगत जगत आपण आयुष्यामध्ये पुढे चाललं पाहिजे. म्हणून मला आपली गरज आहे पासून ते आता मला कोणाच्या सहाय्याची गरज नाही, हा जो प्रवास आहे ना तो खूप कठीण आहे, परंतु गरजेचाही आहे. कारण या प्रवासानंतरच आपल्या खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात आपण करू शकता. आणि तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यांनाही तुमचा सन्मान करायला नक्कीच भाग पाडेल आणि तोही एक दिवस लवकरच येणार आहे. म्हणून प्रत्येक वेळी लोक आपल्याला नावच ठेवणार आणि आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्नही करणार, पण आपल्याला काही जमणार नाही असंही म्हणणार. परंतु फक्त आपल्यालाच माहिती असतं की आपण नक्की काय करत आहोत. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नका, कारण स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरणार आहे आणि ती गोष्ट सत्यात उतरते सुद्धा. म्हणून उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकते की आपण एक मोठी लढाई जिंकण्याची तयारी करत असाल आणि ती मोठी लढाई आपण नक्की शेवटपर्यंत जिंकणार आहेत. म्हणून ब्रँडेड कपडे जर तुम्ही घातले म्हणजे तुम्ही ब्रँडेड होत नाही. त्यासाठी तुमचे विचार हे ब्रँडेड असावे लागतात, कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे ब्रँडेड विचारांचं एक दिवशी आपल्याला ब्रँड बनवतील. आणि त्यामुळे ब्रँडेड कपडे नको, ब्रँडेड विचार मनात ठेवा आणि उगाचच पैसे खर्च करू नका. त्यासाठी तुम्ही जीवनामध्ये नक्की सेव्हिंग्स केल्या पाहिजे आणि तुमचं जीवन अनमोल होण्यासाठी तुम्ही भविष्याचा विचार देखील केला पाहिजे. आयुष्याच्या रस्त्यावर प्रवास करताना एकदम सरळ प्रवास करून चालत नाही. ज्या ठिकाणी गतिरोधक आहे त्या ठिकाणी हळू झालंच पाहिजे आणि ज्या ठिकाणी वळण आहेत त्या ठिकाणी वळवलंच पाहिजे. फक्त सरळ चालत सुटलात तर नक्की कुठे जाऊन पोहोचाल हे आपल्यालाही कळणार नाही आणि समजणारही नाही. म्हणून श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. नुसत्या काबाड कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला असता, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि काही लोकांना तुमच्यात असलेला चांगलेपणा सहन होत नाही, तेव्हा ते तुमच्याबद्दल लोकांकडे जाऊन वाईट सांगायला लागतात. परंतु ते असं का करतात? कारण तुम्ही त्यांच्यापेक्षाही 4 पावले पुढे आहात. म्हणून तर ते तुमच्यावर जळत असतात आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्ही मागे खेचून जाऊ नका आणि तुम्ही फक्त पुढे चालत राहा. इथे प्रत्येक जण आपापलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु इथे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल हे सांगता येणार नाही. कारण स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि फक्त स्वप्न पाहिले की ते स्वप्न लगेचच पूर्ण होत नाही. त्यासाठी जेवढा वेळ आपण स्वप्न पाहण्यासाठी लावतो त्याहून 10 पट वेळ ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे. कारण नुसता विचार करून काहीच होणार नाही आहे, हालचाली करावीच लागेल. आणि ती हालचाल केली तरच आपल्यामध्ये काही बदल निर्माण होतील आणि काही बदल दिसतील सुद्धा. म्हणून आयुष्य जे आहे ना ते एकदम बिंदास्त होऊन जगा, कारण कितीही काही केलं तरी नशिबापुढे कोणाचंच काही चालत नाही. कारण 90% जरी मेहनतीचा खेळ असला तरी 10% किस्मत ही चांगली पाहिजे. परंतु किस्मतचं काही सांगता येत नाही, ती कधीही बदलू शकते आणि कधीही काही होऊ शकते. म्हणून आपल्या परीने आपण जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. लोकांचं आपल्यावर लक्ष आहे आणि आपलं लोकांवर लक्ष आहे, परंतु प्रॉब्लेम हा नाही की लोकांचं आपल्यावर लक्ष आहे. प्रॉब्लेम तर हा आहे की आपलं लोकांवर लक्ष आहे. कारण लोकांकडे लक्ष देत बसलात तर ध्येयापर्यंत कधीच आपण पोहोचणार नाही. म्हणून वेळीच जागे व्हा, नाहीतर तुमचा कम्फर्ट झोन तुमचा नाश करेल. त्यामुळे आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनचा नाश करावा लागेल आणि ह्या मॅट्रिक्समधून बाहेर पडावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस रात्र जागून केलेली मेहनत एक दिवस अशी सकाळ घेऊन येते की ती सकाळ प्रत्येकाच्या डोळ्यात खुपते आणि आपल्यालाही तीच सकाळ आणायची आहे. आणि इमॅजिनेशनच्या दुनियेत राहण्यापेक्षा आणि रमण्यापेक्षा वास्तविक दुनियेत आपण काय करत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण स्वप्न पाहिलं तर पाहिजे, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच इमानदारीने केले पाहिजे. आणि आयुष्यात कितीही लाख अडचणी आल्या तरी सुद्धा आपली वाट सोडायची नाही, हे रेल्वेकडून शिकावं. अडचणी येत राहतात, आपण फक्त चालत राहायचं आणि आपल्या यशाकडे बघत राहायचं. यशस्वी होण्यासाठी स्वप्न ही पाहावीच लागतात, कारण आपली स्वप्नच आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि जे आपल्याला शिकवत असतात. आणि आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपल्याला वेगवेगळे साप डसण्याचा प्रयत्न करतील,
परंतु आपल्याला फणा ठेचायची हिंमत ही ठेवावीच लागेल, कारण सापांच्या भीतीने जंगल सोडायचे नसतं. आपण जंगलामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत आणि या जीवनामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. जरा हिंमत दाखवा, चांगले चांगले डोकं टेकवतील. आणि कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत, हे फक्त दुनियादारीचा नियम आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मोठमोठी स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यात मोठमोठ्या संकटांना सामोरे जायला लागतं. आणि कारण अडचणींच्या पलीकडेच आनंद असतो. आणि तुम्हाला किती त्रास झालाय त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. आणि सफलता पण त्यांच्याच नशिबी लिहिलेली असते ज्यांच्यात कोणत्याही परिस्थितीत लढण्याची व हार न मानण्याची क्षमता मात्र असते आणि ते प्रामाणिकपणे आपले प्रयत्न करत असतात. आजच्या ह्या कलियुगात आपल्याजवळ पैसा असणं फार आवश्यक आहे, कारण आजच्या ह्या जगात माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जात आहे आणि ती किंमतच माणसाला धोक्यात मात्र नक्कीच टाकत आहे. त्यामुळे आपल्याला पैसा हा कमवावाच लागणार आहे. ढिगभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गर्व कोणाचाच नाही केला पाहिजे आणि अहंकार तर आपल्यामध्ये अजिबात आला नाही पाहिजे. त्यासाठी आपण माणूस सुद्धा रॉयल आणि रिअल असावा लागतो. परंतु आजच्या या कलियुगात खऱ्याला धोका आणि खोट्याला मोका मिळत असतो. जीवनात रोज 2 पावलं आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. कधी तुम्हाला विजय आपल्या समोर उभे असेल आणि हे आपल्याला कळणारही नाही, पण थांबू नका, कारण थांबला तो संपला आणि त्याला काहीही मिळत नाही. म्हणून गरीब आणि श्रीमंत काय घेऊन बसलात, इथं टेन्शन तर दोघांनाही आहे, फक्त दोघांचंही टेन्शन वेगवेगळं आहे. पैसा सुख देईल पण टेन्शन मुक्त करणार नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वतःला टेन्शन मुक्त ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जीवनात त्यामुळेच आपण आनंदीही राहू शकतो. म्हणून शाळेमध्ये जाऊन माणूस फक्त धडे वाचतो, पण जेव्हा खऱ्या आयुष्याची शाळा होते ना, तेव्हा माणूस तो प्रत्येक धडा अनुभवत असतो आणि त्यातून काही गोष्टी शिकतही असतो. आणि हे धडे शिक्षणही गरजेचे असते, कारण प्रत्येक गोष्ट ही शाळेमध्ये शिकवली जात नाही, ती आपल्या अनुभवाने सुद्धा आपल्याला शिकावी लागत असते. आणि मित्रांनो, एक दिवस तुम्ही ते जीवन जगत असाल ज्यासाठी तुम्ही कधीही हार न मानण्याची शपथ घेतली आहे. म्हणून प्रयत्न करत राहा आणि जीवनात संघर्ष न करता कधी हार मानू नका. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा, पण हार कधी मानू नका, कारण कधी डाव पलटेल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणी त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून तुम्ही जर एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार रचत असेल ना, तर तुम्ही तरी सुद्धा तिथेच उभे असाल, तर मग तुम्ही आयुष्यात ही एकाच ठिकाणी उभे राहणार हे मात्र नक्की. कारण नकारात्मक विचार हे आपल्याला डोक्यात घुसून आपला वेग कमी करतात. त्यामुळे नकारात्मक विचारांचं ओझं आपल्या डोक्यावर नक्कीच घेऊ नका. त्यामुळे तुमचा आयुष्यातील भरपूर वेळ हा वाया जाणार आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही असा वेळ कधीच वाया घालू नका आणि नकारात्मक लोकांच्या नक्कीच मागे फिरू नका. म्हणून तुम्ही एकदा का जीवनात उतरलेत आणि तुम्ही निर्णय केला की मला आता यशस्वी व्हायचंच, तर मग एकदा का जहाज समुद्रात उतरले की मग समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला त्याला सामोरे जावं लागतं. तसेच आपल्या आयुष्यात आपण एकदा का आपल्या धैर्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली की समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. पण एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे कधी घेऊ नका. मागे घेतलं तर तुम्ही ही रेस हारून जाल आणि पैसा कमवण्याच्या नादात कधी आयुष्य संपून जाईल हे कळणारही नाही. त्यामुळे आयुष्यात नुसता पैसा पैसा करू नका. आयुष्याच्या येणाऱ्या छोट्या क्षणांचा सुद्धा मनापासून आनंद घ्यायला शिका आणि स्वप्न पाहिली तरच ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार, नाहीत असंच कुठेतरी टाइमपास करणार. त्यामुळे अजूनही वेळ आहे. आत्ताच आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. झालेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या आणि आजचा विचार करा. कालचा विचार करत बसा असाल तर मग भविष्याबद्दल विचार करायचा सोडून तुम्ही भूतकाळात अडकून राहाल आणि तुम्हाला कोणीच पुढे घेऊन जाऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतः हार मानलेली असते. देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन तयार करून ठेवलेला असतो. त्यामुळे आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. आपण भलं, आपलं काम भलं. योग्य वेळ आल्यावर देव आपल्याला योग्य ते देणारच आहे. बस तोपर्यंत स्वतःवरती संयम ठेवायचा आहे आणि तो संयम ठेवूनच आपण जीवनामध्ये पुढे जात राहायचं आहे. बस एवढाच तुम्ही विचार करायचा आहे, बाकी कशाचाही विचार करू नका. आणि विचार करताना आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो हेही महत्त्वाचं आहे, कारण नकारात्मक विचार करून काहीच फायदा नाही आणि आपण त्या विचारांच्या खोलाशी जाऊन त्याच विचारांमध्ये गुंतून जातो. आणि सकारात्मक विचार केला तर पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो. परंतु असं असून सुद्धा आपण जास्त नकारात्मक विचार करत असतो. असं करणं आपल्याला निश्चित सोडावं लागेल आणि तुम्ही तुमचे विचार बदलले तरच तुमचं आयुष्य बदलेल. कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे अशक्य गोष्टीही शक्य करू शकतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनापासून प्रयत्नाने नक्कीच ते करू शकता.
आणि स्वामींवर भक्ती तुमची असू द्या आणि स्वामींची सेवा देखील करा. त्यानेही प्रत्येक गोष्ट तुमची अशक्य गोष्ट ही शक्य नक्कीच होईल. आणि आपल्या आयुष्यात काही काळासाठी काही लोकही असतात आणि परंतु आपण काय करतो की त्या तात्पुरत्या लोकांसाठी आपण आपली कायमची असलेली नाती तोडून टाकतो आणि टेम्पररी येणाऱ्या लोकांसाठी परमनंटली लोकांना दुखवू नका, हे लक्षात ठेवा. आणि त्या लोकांना दुखवलेत तर तुमचं आयुष्य नक्कीच खालीशी जाणार आहे. आणि आयुष्यात आपल्याला रोज नव्याने जीवन जगण्याची संधी मिळते. आता त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे आणि ते तुम्ही करायचंच आहे. आणि जेव्हा तुमचा वाईट काळ चालू होईल ना आणि असेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, स्वतःशी मदत करा. कारण तुमच्या वाईट काळात तुम्हाला मदत करायला कोणी येणार नाही, परंतु तुमची मजा पाहायला सर्वजण येतील. त्यामुळे अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, दुसऱ्यांकडून नाही. हे मात्र नक्की, तो उद्या कधीच येणार नाही आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. त्यामुळे उद्याची वाट पाहू नका, आजपासूनच सुरुवात करा आणि आत्तापासूनच सुरुवात करा. कितीही नियोजन केलं, किती प्लॅनिंग केलं तरी सुद्धा ठरल्याप्रमाणे काही घडत नाही. मग रिलॅक्स होऊन जायचं, कारण इकडे तिकडे भटकून ह्याच्या त्याच्या मागे मागे करून काही होणार नाही आहे. तेच होणार आहे जे नशिबात लिहिलेलं असणार आहे. त्यामुळे उगाच जास्त टेन्शन घेऊ नका आणि आपले आयुष्य निवांत जगायला शिका. पण त्याच्यामध्ये तुम्ही यशासाठी काहीच प्रयत्न करत नसाल तर मग तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल. म्हणून आयुष्यात काही बदल हे त्रासदायक असतात, परंतु आपल्या भविष्यासाठी ते आवश्यक असतात आणि ते बदल नक्कीच घडले पाहिजे. आणि आजचा न्यूजपेपर उद्याची रद्दी आहे, तसंच आजची जवानीही उद्याचा बुढापा आहे. त्यामुळे गर्व कोणत्याही गोष्टीचा करू नका, बस जीवनात आनंद घ्या आणि तो आनंद घ्यायला शिका. आज आपण पाहत असलेलं स्वप्न उद्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि काहीही केलं तरी वेळ थांबणार नाही आहे. त्यामुळे तुमची वेळ ही आणण्याच्या तयारीला लागा. वेळ थांबवण्यापेक्षा वेळ बदलण्यावरती आपला जास्त फोकस मात्र असला पाहिजे. आणि स्वतःवरती विश्वास ठेवून काम करत राहा. काही झालं तरी सुद्धा माघार मात्र घेऊ नका, कारण आपण पाहिलेलं स्वप्न एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण आपण करणार सुद्धा आहोत. म्हणून फिरताना साधं राहणीमान घेऊन फिरायचं, पण जवळ एवढं ठेवायचं की बसलेल्या जागी समोरच्याला खरेदी करू शकेल. नेहमी आपण वजनात राहायला शिकलं पाहिजे. आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल की आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की आपला प्रत्येक विचार हा आपण सत्यात उतरवू शकतो. फक्त आपण जिद्दीने राहिले पाहिजे आणि जिद्द आपल्या मनामध्ये तेवढी राहिली पाहिजे. म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आणि कारण अर्ध्यातून प्रयत्न सोडून काही फायदा नाही. उलट आपण सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी दुसरा कोणीतरी तयारच असतो. त्यामुळे अर्ध्यावर जाऊन हार मानू नका आणि कधीच तुम्ही जीवनामध्ये हार मानू नका, एवढं लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये तुम्हाला भरपूर व्यक्ती भेटतील आणि भरपूर अनुभवही येतील. समोरील व्यक्ती कितीही हुशार असली तरी सुद्धा आपण खेळ काही असा खेळायचा की समोरील व्यक्तीला कळायलाच नाही पाहिजे की त्याचा पराभव कसा आणि कधी झाला आहे. म्हणून एवढ्या शांततेत खेळ खेळता आला पाहिजे आणि कोणाला माहीत न पडता आपण जीवनात नक्कीच यशाकडे मार्गदर्शन केलं पाहिजे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. त्यामुळे शब्द जरा जपून वापरायला शिका. जगायचं तर वाघासारखं जगायचं, शेळीसारखं जगण्यात काही फायदा नाही. कारण आपण वाघ म्हणून जन्माला आलो आहोत, शेळी म्हणून नाही. त्यामुळे वाघासारखं आपल्याला जगायचं आहे आणि तसंच आपल्याला करायचं सुद्धा आहे. म्हणून तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ना, ते तुमच्या चुकाच काढणार. त्यामुळे दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतः खुश राहा आणि सर्वांनाच खुश ठेवा. आणि तुमच्या ताकद ही शरीरामध्ये नसते तर ती विचारांमध्ये असते. कारण शारीरिक ताकदीने बल लावता येते, पण वैचारिक ताकदीने बल घडवून आणता येते. आणि जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढं ताकदवान व्हाल. आणि अजिबात दुसऱ्याच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं अस्तित्व मात्र तुम्ही निर्माण करायला पाहिजे. दुसऱ्या कोणाला दाखवून देण्यासाठी नाही तर स्वतःची पारख करण्यासाठी स्वतःची स्पर्धा लावणं गरजेचं आहे. कारण बदल स्वतःमध्ये करायचा आहे, दुसऱ्यांमध्ये नाही. आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा काय गमवायचं आहे आणि काय मिळवायचं आहे याची आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि एक छोटासा खिळा जर गाडीच्या गती बदलू शकतो, तर मग एक छोटासा निगेटिव्ह विचार माणसाची गती नक्कीच बदलू शकतो. त्यामुळे नेहमीच पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार तुम्ही केले पाहिजे. कधी कधी एकांत पण गरजेचा असतो, कारण गर्दीमध्ये माणूस कधी हरून जातो हे त्यालाही कळत नाही. आणि आजच्या ह्या दुनियेत इथे प्रत्येकाला चमकायचं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चमकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मेहनतीची नक्कीच तार ही जोडावी लागेल. आणि ती मेहनत केली तरच तुम्ही चमकणार आहात हे मात्र निश्चित आहे. आणि रस्ता बदलण्यापेक्षा
स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करायला शिका आणि स्वतः त्या रस्त्यावर चालायला शिका. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, आपली संपूर्ण ताकद लावून पुन्हा एकदा प्रयत्न करा. काय सांगता येतं की तुम्ही नक्कीच जिंकाल सुद्धा. आणि आजच्या ह्या कलियुगात एखाद्याशी नातं ठेवताना जरा जपून ठेवा, कारण समोरचा सरडा कधी रंग बदलेल हे सांगता येणार नाही आणि ते रंग बदलल्यावर तुम्हाला नक्कीच कळणार आहे आणि मग तेव्हा तुम्हाला काही करता सुद्धा येणार नाही. म्हणून बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं ना, तरी सुद्धा तो उडी गटारातच मारणार. म्हणून काही लोकांचंही असंच असतं. म्हणून आपण तसं करायचं नाही. आपल्याला जर संधी मिळाली तर संधीचं सोनं नक्कीच करायला आपण शिकलं पाहिजे, कारण संधीचं सोनं केलं तरच आपल्याला पुढच्या वेळेस नवीन संधी निर्माण होतात आणि भरपूर काही संधी आपल्या वाट्याला येत असतात. म्हणून त्यामुळे कोणतीही संधी हातातून घालवू नका. प्रत्येक संधीचं सोनं करायला शिका, तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आणि जीवनामध्ये कधीही कमजोर व्हायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवायचा. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मित्रांनो, कमजोर जर व्हाल तर तुम्हाला कोणीही दाबून जाईल आणि कोणीही मारून जाईल. त्यामुळे कमजोर होऊ नका. आपली कमजोरी नक्कीच असेल ना, तर ती मान्य करायला सुद्धा शिका. कारण मग आपल्यामध्ये जी कमजोरी असते ना, ती कोणाला दाखवू नका. जर एखादी वाईट सवय तुम्हाला मागे ठेवत असेल ना, तर तुमच्या कामातल्या यशाच्या आड येत असेल, तर तिच्यावर मात करण्यासाठी आपलं बळ वाढवण्याकरता स्वतःला सतत म्हणा, मला माहिती आहे ही गोष्ट मला रोखून धरते आहे. मी जितकं कार्यक्षम असायला पाहिजे तितका नाही. मी तितकासा स्पष्टपणे विचार करत नाही. या कमजोरीमुळे मी हैराण नसतो, तर माझं मन मला जितकं चांगलं नियंत्रित करता आलं असतं तितकं मला करता येत नाही. आणि ज्या सवयी मला मागे ठेवतात आणि ज्या मला अपयशी बनवतात, त्या सवयींचा मी तिटकारा करतो. मला माहिती आहे जर मी ही सवय बदलली नाही तर ती मला तिच्याशी जास्त जखडून ठेवील आणि सुटका करून घेण्याची माझी संधी कमी होऊन जाईल. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही एकटे असाल त्यावेळी स्वतःशी अशा प्रकारे बोला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती झटकन ही तोंडी सूचना त्या सवयींची पकड सैल करते आणि थोड्याच काळात तुमचं आत्मसंभाषण तुमची बांधिलकी इतकी बळकट करेल की तुम्ही तुमची कमजोरी पूर्णपणे उघडून टाकू शकता. म्हणून वॉली एल हा या अशा प्रकारच्या बॉसेसपैकी एक होता, ज्याच्या त्याच्या खात्यावर स्वतःचं पूर्ण नियंत्रण आवश्यक वाटे आणि त्याच्याकडच्या बाऱ्या वाकड गाळावर तंत्रज्ञानाचं काम तो पुन्हा पुन्हा तपासून बघायचा. काम पुरं झाल्यावरच नव्हे तर चालू असताना सुद्धा. म्हणून इतर युनिटपेक्षा त्याच्या खात्यातलं कामगारांचं काम सोडण्याचं प्रमाण बरंच जास्त असल्यामुळे त्याच्या बॉसनं एखादा त्याला याची चर्चा बघायला बोलवलं आणि करायला बोलवलं. म्हणून बॉली हा तुमच्या खात्यातलं काम सोडून जाणाऱ्यांच्या मुलाखतीतून त्याची एकच तक्रार जाणवते. तू त्यांच्या कामाच्या अगदी बारीक सारीक तपशिलात लक्ष घालतोस आणि मायक्रो मॅनेजमेंट करतोस. ते त्यांना आवडत नाही. तू चांगले लोक कामावर घेतोस, त्यांना त्यांचं काम तू करू द्यायला हवंस. पण वॉरी उत्तरला, माझ्या खात्याच्या कामाला मी जबाबदार आहे. मी जर त्यांच्या डोक्यावर बसलो नाही तर मी माझं कामच केलं नाही असं होईल. म्हणून वाली चांगल्या लोकांना त्यांचं काम त्यांच्या खांद्यावरून सतत कोणतरी डोकवतंय असं न होता करू दिलं पाहिजे. मी तुझ्या कामासाठी जबाबदार आहे, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत नाही, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि जे लोक तुझ्यासाठी काम करतात त्यांच्यावर तूही विश्वास टाकला पाहिजेस. पण मी त्यांना एकटं सोडलं तर माझ्या चुका दुरुस्त करण्यासाठी वेळेवर लक्ष देणार नाहीत. कदाचित मला त्या अजिबात पकडता येणार नाहीत. म्हणून मायक्रो मॅनेजमेंटची खेरेज नियंत्रण ठेवायचे आणखी मार्ग आहेत. काम इतरांवर परिणामकारकपणे सोपवून कसं द्यावं याबाबतची सिद्ध झालेली तंत्र आहेत आणि ती शिकून त्याचा उपयोग कर. त्यानं अनेक तंत्र स्पष्ट करून सांगितली आणि तुम्ही नक्कीच ती तंत्र वापरली पाहिजेत. वॉलीनं यावर बराच काळ खोल विचार केला. त्यानं आपलं घट्ट नियंत्रण सोडण्याची भीती वाटली होती, पण त्याला कळलं होतं की हे करणं भाग आहे आणि आपल्या लोकांना मायक्रो मॅनेजमेंट करण्यापासून स्वतःला रोखणं वॉलीला अवघड होतं. आणि तंत्रज्ञानाच्या खांद्यावरून डोकावण्याचा त्याला जेव्हा जेव्हा मोह व्हायचा तेव्हा तो स्वतःला म्हणायचा, तसं करू नकोस आणि त्यांच्यावर विश्वास ठेव. हळूहळू प्रत्येक कामगाराबद्दल त्यानं आवश्यक तो विश्वास मनात पैदा केला आणि त्यांच्या लक्षात आलं की जरी अधूनमधून चुका होत असल्या तरी चेक पॉइंटला तंत्रज्ञानाच्या त्या लक्षात यायच्या आणि त्या दुरुस्त करता यायच्या. म्हणून वॉलीचं काम सोपं झालं आणि त्याच्या खात्यातला ताण कमी झाला. कामगाराचं नोकरी सोडून जाणं कमी झालं आणि वॉलीला त्यांचं काम विस्तारायला वेळ मिळाला. म्हणून एमिली आर नेहमी घाईत असायची आणि शाळेत असताना सुद्धा ती तिच्या वर्गपाठातून आणि गृहपाठातून तू भराभर संपून मोकळी व्हायची, कारण खेळायला मिळेल की नाही अशी काळजी. जेव्हा डेटा एंट्री क्लर्क म्हणून पहिली नोकरी तिला मिळाली तेव्हाही तिनं हाच पवित्रा घेतला आणि दिलेलं काम ती नेहमी सगळ्यांच्या अगोदर पूर्ण करायची.
पण बऱ्याचदा त्यात खूप चुका असत आणि मग ते पुन्हा करावं लागेल. आणि तिच्या सुपरवायझरनं तिला काम सावकाश आणि जास्त काळजीपूर्वक करायला सांगितलं. पण तिची जुनी शाळेतही सवय काही मोडेना. काही ना काही काळानं तिच्या बॉसनं तिला प्रोबेशनवर ठेवलं आणि ती म्हणाली, एमिली, तू खूप हुशार आहेस, पण अचूकपणापेक्षा वेगाला महत्त्व देण्याची तुझी सवय तुला चांगलं काम करण्यापासून रोखते आहे आणि ही सवय तुला सोडावी लागेल. जर तू सुधारली नाहीस तर आम्हाला तुला काढावंच लागेल. आणि मग तिनं सुचवलं की पुढच्या कामाच्या वेळी एमिलीनं फक्त अचूकपणावरच लक्ष द्यावं, वेळेचा विचार अजिबात करू नये. म्हणून एमिली हादरलीच. तिला काम आवडत होतं, पण आपला वेगाचा अभिमान होता. तिनं ही सवय मोडण्याचा निश्चय केला. पुढच्या कामाच्या वेळी थोडा वेळ तिनं सावकाश काम केलं, पण नंतर पुन्हा तिने वेग वाढला आणि ती पटकन थांबली आणि पुरं केलेलं काम तपासू लागली. तिच्या लक्षात आलं की पहिला भाग पूर्णपणे अचूक होता, पण जेव्हापासून तिनं वेग वाढवला तिथून पुढच्या कामात असंख्य चुका होत्या. तिनं त्या चुका दुरुस्त केल्या आणि काम पुन्हा चालू केलं. ती स्वतःला म्हणाली, या वाईट सवयीमुळे माझ्या कामात मला खूप तोटा होतोय, माझी चेष्टा होते, माझ्या कामाची इतरांच्या कामाशी तुलना होऊन ते वाईट ठरलं जातंय. मला माहित आहे की माझी क्षमता बरोबरींच्या इतरांपेक्षा खूप जास्त आहे, पण त्याचं काम जास्त चांगलं होतंय. आता मी माझं भवितव्य धोक्यात आणणाऱ्या या सवयींवर मात करणार आहे आणि अचूकपणापेक्षा वेगाला जास्त महत्त्व देण्याच्या या माझ्या गरजेपासून मी मुक्ती मिळवणार आहे. हे कितीही अवघडच का असेना. एमिलीला वेग कमी करून अचूकतेवर लक्ष देण्याच्या तिच्या संकल्पाचा स्वीकार तिच्या अर्धसज्ञ मनानं करावा म्हणून त्याचं कार्यक्रमांकन करायला अनेक आठवडे लागले. त्यांचं फळ म्हणून ती तिच्या खात्यातली सर्वोत्तम प्रोड्युसर ठरली. म्हणून सत्य टाळू नका, तुमच्या वाईट सवयींची नोंद घ्या, हा प्रश्न टाळू नका. एखाद्या सवयीची कबुलीच द्यायला तुम्ही नकार दिलात तर तुम्ही तिच्यावर मात करू शकत नाही. तुम्ही स्वतःच बनवलेल्या एका मानसिक तुरुंगात राहत असतात आणि तुमच्या श्रद्धा, मतं, प्रशिक्षण आणि परिस्थितीचा प्रभाव यांनी तुम्ही बांधले गेलेले आहात. आणि असंख्य लोकांप्रमाणे तुम्ही सवयी लागलेला प्राणी आहात आणि ज्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद देता त्या प्रकारे तो द्यायला तुमचं अनुसंधानीकरण केलेलं गेलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या कामाच्या करण्याच्या सवयी बदलण्याची कल्पना तुमच्या मानसिकतेत कोरून ठेवू शकता. म्हणजे ती तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या खोल पातळीवर झिरपेल आणि त्यावेळी आपलं मन कसं काम करतं ह्याबद्दलची नवीन समज तुम्हाला येईल. आणि आपल्या विधानाची परिपुष्टी करण्यासाठी आणि स्वतःला सत्य सिद्ध करून दाखवण्यासाठी अनंत साधनं तुम्हाला तुमच्यामध्ये सापडतील. म्हणून तुमच्या क्षमतेला झालेल्या या बांधणांपासून स्वतःला मुक्त करण्याची तीव्र इच्छा तुम्हाला असेल तर तुम्ही अगोदरच 51% बरे झाले आहात. आणि जेव्हा वाईट सवय सोडून देण्याची तुमची इच्छा ती चालू ठेवण्याच्या तुमच्या इच्छेपेक्षा बलवत्तर असेल तेव्हा तिच्यावरती मात अगदी एका पावलावर आहे हे लक्षात घेऊन तुम्ही चकित नक्कीच व्हाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही मन ज्या विचारांवर खिळवाल त्या विचारांचं मन वृद्धीकरण करतं आणि यशाच्या आणि यशसिद्धीच्या कल्पनेवर मन खिळवा आणि या नव्या अवधानांच्या दिशेनं त्याला केंद्रित करा. असं करणारा तुम्ही यश आणि यशसिद्धीच्या कल्पनांना व्यापून टाकणाऱ्या भावना निर्माण करत असता. आणि या रीतीनं तुम्ही ज्या कल्पना भावभरीत कराल त्या तुमचं अर्धसज्ञ मन स्वीकारेल आणि प्रत्यक्षात आणील सुद्धा. म्हणून थोडक्यात महत्वाचं आहे की वाईट सवयी मोडणं सोपं नसतं, पण ते करता येतं. आणि जे वर्तनबंध तुम्हाला खरोखर जसं बनवायचं आहे तसं बनण्यापासून रोखतात आणि त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी सहाय्यकारक अशा नक्कीच दिशा तुम्ही अवलंबल्या पाहिजे. आणि त्या दिशा अवलंबल्या की तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच मिळणार आहे. म्हणून आपल्या कामामध्ये इतरांचं सहकार्य आणि पाठिंबा कसा मिळवावा हेही तुम्हाला शिकावं लागेल. कारण इतरांबद्दल दुष्ट विचार मनात आणू नका, कारण असं करणं म्हणजे स्वतःवरचं विषप्रयोग करणं आहे. इतरांबरोबर जुळून घेण्यासाठी प्रेम हाच उपाय आहे. आणि प्रेम म्हणजे दुसऱ्यातला दैवीपणाचा आदर करणं. तुमच्या करिअरमधलं यश अनेकदा इतर लोकांवर अवलंबून असतं. कधी ते तुमच्या संस्थेमधले लोक असू शकतील, म्हणजे तुमचा बॉस, तुमचे कनिष्ठ आणि तुमचे सहकारी. कधी ते तुमच्या संस्थेबाहेरचे असतील, उदाहरणार्थ ग्राहक किंवा अशील. आणि तुम्ही निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला तुमचा कर्मचारी वर्ग, तुमचे व्यवस्थापक इतकंच नव्हे तर तुमचे ग्राहक आणि पुरवठादार यांना तुमच्याबरोबर काम करण्याच्या बाबतीत प्रेरणा द्यावी लागेल. आणि हे करण्यासाठी तुम्हाला तुमची संप्रेषण कौशल्य परजावी लागतील आणि तुमच्या कल्पना इतरांनी स्वीकाराव्यात म्हणून त्याचं मन वळवण्याची कला आत्मसात करायला लागेल. आणि तुम्हाला अवघड लोकांना कसं हाताळावं, भांडखोरपणा न करता मतभेद कसे मांडावेत, आपला वेळ अधिकाधिक कसा उपयोगात आणावा आणि सर्वसाधारणपणे एक प्रभावी नेता कसं बनावं हे शिकावं लागेल. आणि यशाच्या मार्गावर अनेक स्त्री पुरुषांशी परस्पर संवाद साधून
त्यांचं सहकार्य आणि सहयोग मिळवणं आपल्याला आवश्यक असणार आहे. आणि ते मिळवण्यासाठी आणि वर सांगितलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्या अर्धसज्ञ मनाची शक्ती जास्तीत जास्त कशी वापरता येईल हे तुम्ही पुढील नक्कीच गोष्टींमध्ये बघणार आहात आणि ते तुम्ही शिकणार सुद्धा आहात. म्हणून नेता बनण्यासाठी तुम्ही आपण नेता बनू शकतो यावर खरोखर विश्वास ठेवल्याखेरीज आणि तुम्ही नेतृत्वामध्ये यशस्वी बनू शकणार नाही. तुमच्या अर्धसज्ञ मनात तुम्हाला 2 साधी गृहीत ठसवावी लागतील. तुम्हाला जे हवं आहे ते घडू शकलं अशी तुमची श्रद्धा असली पाहिजे आणि ते घडेलच अशी तुमची श्रद्धा असली किंवा सर्व काही शक्य होईल. सर्व यशस्वी माणसं नेते नसतात, पण सर्व चांगले नेते यशस्वी माणसं असतात. ते व्यक्तिशः कर्तबगार असतातच, पण ते इतरांनाही कर्तबगार बनवण्यासाठी प्रेरणा देतात आणि ते आपल्या यशाची फळं तर चाखतातच, पण इतरांनाही यशस्वी बनवण्यासाठी मदत करायला धडपडतात. आणि नेते जन्माला यावे लागतात, ते घडवता येत नाही असा पूर्वापार समज आहे की समजूत हाच सर्वशाहीचा आणि सार्वभौम राजेशाहीच्या संपूर्ण प्रणालीचा पाया होता. अमेरिकेत सुद्धा सामान्य परिस्थितीतले लोक उच्च पदापर्यंत पोहोचले असते तरी अनेकांना वाटतं की त्यांना नेते बनवणारे गुण त्यांच्यात जन्मजात होते. आणि बहुतांश व्यावसायिक संस्थांमध्ये काही स्त्री पुरुष अगदी खालच्या स्थानावरून पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन यांच्यातल्या उच्च पदापर्यंत पोहोचतात. आणि ते सर्व नैसर्गिक नेते असतात का? मग अनुभवातून ह्याचं उत्तर तुम्हाला मिळतं तसं आवश्यक नाही. लोक नेतृत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदाला अनेक कारणांनी पोहोचतात. ज्येष्ठता, निवडूक आणि वशिलेबाजी किंवा उत्कृष्ट कामगिरी त्यांची निवड त्यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल किंवा अनुभवाबद्दल झालेली नसते. त्यामुळे त्यांना नेतृत्वाचं शिक्षण द्यावं लागतं. उच्च पदाची प्राप्ती नेतृत्वातल्या यशाची खात्री देऊ शकत नाही आणि लोकांना नेतृत्व करणं शिकायला लागतं. ते नेतृत्वाची तंत्र शिकतात आणि स्फूर्तिदायक पुस्तकं वाचतात, व्याख्यानांना हजर राहतात आणि जे शिकायला मिळतं ते व्यवहारात आणतात. म्हणून महान नेत्यांचे गुणधर्म आहेत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी तुम्ही शिकल्या देखील पाहिजे. म्हणून वर्तमानातल्या आणि इतिहासातल्या प्रत्येक महान नेत्यापाशी त्यांना महान बनवणारे त्यांचे असे खास गुण असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वांमध्ये काही पैलू समान असतात. माझ्या मते लोकविलक्षण नेत्यांमध्ये पुढील गुण समान असतात. महान नेते उत्साही अनुयायी निश्चित करतात, त्यांची जोपासना करतात आणि त्यांना प्रेरणा देतात. फारच थोडे व्यवसाय उद्योग नेत्याच्या कार्यक्रम अंमलात आणणाऱ्या कर्मचारी वर्गा वाचून टिकू आणि प्रगती करू शकतील. प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक देशात, आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये अशा लोकांनी सैन्यांचा विजय प्राप्त करून दिला आहे आणि महान कला आणि संगीत यांच्यासाठी स्फूर्ती दिल्या आहे आणि समृद्ध कंपन्या आणि चैतन्यशील संस्था विकसित केल्या आहेत. म्हणून नेत्यांपाशी कलांची कला म्हणता येईल अशी एक क्षमता असते, ती म्हणजे इतरांचं मूल्यमापन करणं, त्यांना तोलून पाहणं, त्यांना चाचपून पाहणं आणि त्यांची शक्ती जोखणं आणि त्यांच्यातल्या अक्षमता काढून टाकणं. म्हणून स्वतःपाशी नसलेली क्षमता ज्यांच्याकडे असेल अशा लोकांना नेते स्वतःभोवती गोळा करतात आणि आपल्या अक्षमता आणि दोष यांना स्वतःच्या शक्ती आणि क्षमतेनं पूरक ठरणारे लोक ते मिळवत असतात. म्हणून अशा प्रकारे त्यांच्या शक्तींचा मेळ बसवून ते एक परिणामकारक बल निर्माण करतात. आणि हे करण्यासाठी चांगल्या नेत्याला आपल्या संघटनेत अनेकदा अदलबदल करावे लागतात आणि क्वचित सत्तेपासून बाजूलाही व्हावं लागतं. आणि बेकरी बार्न याचा संस्थापक आणि प्रथिनयुक्त कुकीजचा उत्पादक असलेला शॉन पेरीज याचं उत्तम उदाहरण आहे. फिटनेस जिम्समध्ये आणि 7-11 आणि मध्ये विक्री करून त्यानं 5 वर्षापेक्षाही कमी काळात कंपनी $6 कोटी पर्यंत वाढवली. पण 2005च्या सुमारास बेकरी वार्नचा उत्कृष्ट खुंटला आणि त्यामुळे पेरीचला स्वतः सकट पूर्ण संघाकडे पुनर्परीक्षणाच्या दृष्टीनं पाहणं भाग पडलं. पण त्यांच्यात कल्पनांवर आधारित नव्या उत्पादकांच्या प्रांतात त्यांची कंपनी शिरली होती आणि त्यांच्या कल्पनाबद्दल कधीच कुणी शंका व्यक्त केली नव्हती. आणि त्यांच्या ज्येष्ठ व्यवस्थापन संघ सुरुवातीला चांगला काम करत होता, पण आता त्याच्या लक्ष देत होतं की त्यांच्यापाशी किंवा या टीमपाशी कंपनीला वाचवू शकेल अशा दर्जाची पाककौशल्य किंवा व्यवसायानुभव नव्हता आणि ताज्या रक्ताची आवश्यक होती. त्यामुळे त्यानं एक पूर्ण वेळ कंट्रोलर नेमला आणि अध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. व्यवस्थापकीय निर्णयांमध्ये नव्या आणि वस्तुनिष्ठ अंतर्दृष्टीचा समावेश करण्यासाठी त्याने एक त्रिसदस्य संशोधक आणि विकास टीमही प्रस्थापित केली. अशाच प्रकारच्या धाडसी अवघड चालीची आवश्यकता डेव्हिन निलमन या अधिक बड्या व्यावसायिकालाही भासली आणि जेट ब्लू या नाविन्यशाली कुठल्याही व्यर्थ दिमाखाला वाव न देणाऱ्या विमान कंपनीचा तो CEO होता. नंतर जरी चेअरमन म्हणून तो बोर्डवर राहिला तरी निलमनला जाणवलं होतं की जेट ब्लू अधिक उच्च श्रेणीला नेऊ शकतील आणि अशी व्यवस्थापन कौशल्य त्याच्यापाशी नव्हती.
आणि याचा अर्थ त्याला दृष्टी नव्हती किंवा तो उत्तम व्यावसायिक नव्हता असं नाही. उलट त्याच्या कृतीमुळे हे सिद्ध झालं की त्याच्यापाशी या दोन्ही गोष्टीखेरीज आणखी एक गोष्ट होती, खरी नेतृत्व क्षमता. म्हणून महान नेते आणि त्यांचे परिश्रम केंद्रित करतात. महान नेत्यांना आपल्याला काय हवं आहे ते माहिती असतं आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते आपले परिश्रम केंद्रित करतात. आणि जे लोक आयुष्यात असं करायला लवकर शिकत नाहीत, शक्ती एकवटत नाहीत, ते कधीच कशात खास यश मिळवत नाहीत. आणि ज्या लोकांपाशी एकीकरणाची शक्ती असते, ज्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला एका मध्यवर्ती उद्दिष्टाचा संदर्भ असतो, ते लोक अत्युच्च स्थानी पोहोचतात. आणि त्यांचा हे समजलेलं असतं की एका दमाड किती काम करून दाखवलं याच्यापेक्षा सातत्याला जास्त महत्व आहे. धीमी आणि लांब खेच, अदम्य हेतू आणि अथक प्रयत्न यांनीच आयुष्याची लढाई जिंकता येते. म्हणून थोर नेत्यांनी मोठ्या अडचणींचा सामना करून त्यांच्यावर मात केलेली असते, हे मात्र निश्चित. आणि विपत्तस्थिती काही लोकांना गारद करू शकते, पण सर्व चांगल्या नेत्यांनी विपत्तस्थितीला तोंड देऊन पुन्हा महान ऐश्वर्याकडे झेप घेतली आहे. आणि वाफेच्या जहाजाचा जनक रॉबर्ट फुलटन ह्याला अनेक वेळा अपयश आलं, पण मग त्याच्या जहाजाची फुलटन फॉली आणि असं संबोधून खिल्ली उडवण्यात आली. पण अखेरीस त्याच्या जहाजानं आली पहिली सफर यशस्वीपणे पूर्ण केली आणि जलमार्गे दळणवळणामध्ये क्रांती घडवून आणली. लहानपणापासूनच अंध आणि कर्णबधीर असलेल्या हेलन केलरनं आपल्या व्यंगावर मात केली आणि ती थोर लेखिका आणि शिक्षणतज्ञ म्हणून नावारूपाला आली. म्हणून डार्विन ई स्मिथ हा एक लाजाळू, कसलाही दिमाग नसलेला पगारी वकील होता. 1975 मध्ये तो किम्बर्स क्लार्क ह्या तेव्हा दुबघाईला आलेल्या कागद उत्पादक कंपनीचा सीईओ बनला. केसीचा शेअर अनेक वर्षापासून घसरणीला लागला होता. एका डायरेक्टरनं स्मिथला स्पष्ट कल्पना दिली की कंपनी चालवण्यासाठी आवश्यक ती पात्रता त्याच्याजवळ नाही, पण यातली कोणती गोष्ट एका अनोळखी ब्रँडचं रूपांतर जगातल्या अव्वल कागद आधारित ग्राहकांना उपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपनीमध्ये करताना स्मिथच्या आड आले नाही. स्मिथ गरिबात वाढला होता आणि तो अनुभव त्यानं आपला निर्धार पोलादी करण्यासाठी वापरला. सीईओ झाल्यानंतर 2च महिन्यात त्याला कॅन्सरची व्याधी जडल्याचं लक्षात आलं आणि त्याच्या हातात फारच तर एखादं वर्ष आहे असं त्याला सांगितलं गेलं. पण त्याने या दुर्दैवी स्थितीचा वापर आपला निर्धार अधिक दृढ करण्यासाठी केला आणि आपण या व्याधीवर मात करू शकतो असा विश्वास बाळगण्यासाठी त्यानं आपलं अर्धसज्ञ मन कार्यक्रमान्वित केलं आणि अपयशाचे सर्व विचार आणि भीती बाजूला सारली. पडून राहायचं आणि मरून जायचं हे त्याला मान्य नव्हतं. रेडिएशनचा उपचार चालू असतानाही त्यानं काम चालू ठेवलं आणि आपलं आयुष्य आणि कंपनी पुन्हा चैतन्यमय केली. व्यवसाय क्षेत्राला ह्या अज्ञान सीईओचं सगळ्यात जास्त कौतुक वाटलं ते कागद गिरण्या बंद करण्याचे त्यांच्या पहिल्याच कार्यकारी निर्णयाचं. त्याच्या टीमनं ठरवलं की केसीनं आता कोटेड पेपरच्या दिशेने जाऊच नाही. तीव्र स्पर्धा असलेल्या ग्राहकांना उपयोगी कागदी वस्तूंच्या उपयोगात केसीनं उडी घेतली तर जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती तिच्यासाठी निर्माण होईल. म्हणून असा त्याचा कयास होता आणि ही खेळी आतापर्यंत कोणी पाहिली नव्हती. एवढी धाडसी होती आणि उद्योग व्यवसायाला वाहिलेल्या नियतकालिकांनी तिची मूर्खपणा म्हणून संभावना केली. तर वॉल स्ट्रीटवर कंपनीचा शेअर चांगलाच गडगडला आणि पण तरीही स्मिथ डगमगला नाही. 25 वर्षांनी स्मिथनं स्पर्धकांना माती चारली होती आणि त्यांची कंपनी त्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बनली होती. त्यांच्या यशाचं इंगित त्यांच्या एवढं सांगितलं की त्यांना स्वतःवरचा आणि कंपनीचा जिजिगीवरचा विश्वास कधीच सोडला नाही. म्हणून थोर नेते इतरांकडून जेवढी अपेक्षा करतात त्यापेक्षा जास्त स्वतःकडून करतात. यश आणि फक्त तुमच्या एकट्याच्या प्रामाणिक निश्चयावर किंवा तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतं, तर इतरांच्या तुमच्यावर विश्वासावरही अवलंबून असतं. आणि त्यांचा विश्वास हा भविष्यी तुमच्या आत्मविश्वासाचे प्रतिबिंब असतो. म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर होणारा परिणाम असतो आणि त्यामुळे तुमची मानसिक वृत्ती हेच इतरांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं साधन असतं. तुमचा प्रामाणिक निश्चय संसर्गकारक असतो आणि त्याचा तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर प्रभाव पडतो. आणि विशेषतः शिक्षक म्हणून, वक्ता म्हणून, वकील म्हणून, विक्री प्रतिनिधी म्हणून आणि व्यापारी म्हणून, संभाव्य मालक म्हणून किंवा इतर कुठल्याच रीतीनं ज्यांच्यावर तुम्हाला अधिकार प्रस्थापित करायचा आहे त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी तो आवश्यक असतो. आणि आत्मविश्वासयुक्त अविभार्य इतरांवर ज्या रीतीनं प्रभाव पाडतो त्यात काहीतरी जादूच असते. आणि जर तुम्ही तो आत्मसात केलात किंवा संपादन केलात तर तो इतरांमध्ये कसा प्रक्षेपित होतो ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. आणि तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्ही हाती घेतलेल्या उपक्रमाबाबतच्या तुमच्या समर्थतेबद्दलचा त्यांचा विश्वास वाढतो. आणि आपला विश्वास कधीच गमावू नका. जर स्वतःच्या क्षमतांबद्दलचा आणि सामर्थ्यांबद्दल तुमच्या मनात कधी शंका निर्माण झाली तर नक्कीच तुम्ही दुसरं प्रकरण
आणि ते नक्कीच तुमच्या लक्षात येईल आणि आत्मविश्वास उभारण्यासाठी तुमच्या अर्धसज्ञ मनाचं सामर्थ्य पुन्हा तैनात तुम्ही करू शकाल, कारण तुम्हाला ते सर्व काही समजलेलं असणार आहे. म्हणून थोर नेते कठोर निर्णय घ्यायचा कचरत नाहीत. एखाद्या देशानं किंवा एखाद्या उद्योगाचं नेतृत्व करायचं झालं तर नेत्याला दररोज वेगवेगळ्या प्रश्नांबाबत निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा प्रश्नाला वेढून असलेल्या परिस्थितीबाबत विचार करण्यासाठी, तिचं परीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा वेळ असतो, पण अनेकदा त्वरित निर्णय घ्यावा लागतो. चांगल्या नेत्याला असे निर्णय घ्यावेच लागतात. याबाबत वेगळंच उदाहरण समोर आलं ते सप्टेंबर 1982 मध्ये, जेव्हा टायलिनॉन नावाची गोळी घेतल्यावर 7 जण मृत्युमुखी पडले आणि त्या उत्पादनाच्या अनेक बाटल्यांमध्ये भेसळ करून सायनाइड नावाच्या झाल विषाचं इंजेक्शन आतल्या गोळ्यांना दिलं होतं असं उघडीला आलं. आणि टायलिनॉलची उत्पादक मॅक्ट्री लॅबोरेटरी ही कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन ही एक डिव्हिजन होती आणि त्यांची ताबडतोब कृती करून बाजारातला सगळा माल परत बोलावला आणि तो नष्ट केला. एवढंच नव्हे तर फर्मच्या सर्वोच्च व्यवस्थापकानं टीव्ही वरून सगळ्या प्रकारचा खुलासा केला. त्यांनी जनतेला आश्वासने दिली की जोपर्यंत हे उत्पादन सुरक्षित करण्यासाठी हर तऱ्हेने खबरदारी घेतली जात नाही तोपर्यंत ते बाजारात पुन्हा आणलं जाणार नाही. म्हणून या घटनेला त्वरित परिणाम भयानक होता. बाजारपेठेचा हिस्सा 35% वरून 8% वर आला. पण मॅक्रिन आणि जॉन्सन दोन्ही कंपन्यांच्या नेत्यांच्या त्वरित आणि कळकळीच्या प्रतिसादामुळे हा हिस्सा पुन्हा सावरला आणि वर्षभरातच वाढला देखील. म्हणून चार्ल्स आर क्वार्क वॉलग्रीननं 1975 मध्ये वॉलग्रीन ड्रग स्टोअर कंपनी ताब्यात घेतली आणि म्हणून त्यालाही कठोर आणि लोकप्रिय नसलेला निर्णय घ्यावा लागला. त्या काळात बऱ्याच ड्रग स्टोअरच्या जेवणाची सोय असे आणि या काउंटरमधून त्यांच्या उत्पादनाचा बराच भाग जमा होई. म्हणून क्वार्क वॉलग्रीननं वाटलं की फास्ट फूडची साखळी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ड्रग स्टोअर मधला अन्न उपक्रम अनावश्यक ठरला आहे. त्यानं निर्णय घेतला की कंपनीचं भवितव्य औषध विक्रीत आहे, फूड सर्व्हिसमध्ये नाही. आणि हा निर्णय वादास्पद होता कारण कंपनीचे 500 लंच काउंटर होते आणि वॉलग्रीन्स फूड सर्व्हिसेस क्वार्कच्या आजोबांपासून चालत आली होती. त्यामुळे ती बंद करण्यासाठी क्वार्क वॉलग्रीनला पुष्कळ निर्धार शक्ती वापरावी लागली आणि आज वॉलग्रीन्स ही या क्षेत्रातील सर्वात जास्त फायदा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. आणि बहुतेक ड्रग स्टोअर मधून लंच काउंटर नाहीसे झाले होते आणि त्यावरूनच क्वार्कचा निर्णय योग्य असल्याचं दिसतं. म्हणून मित्रांनो, थोर नेत्यांपाशी दृष्टी असते आणि ती दृष्टी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या स्वतःवर अतोनात विश्वास असतो. जगातल्या सर्व नेत्यांपाशी आपापली दृष्टी होती आणि त्यांना आपल्याला काय साध्य करायचे आहे ते माहिती होतं आणि त्यांचा परिणाम डोळ्यांसमोर आणता येत होता. आणि ते दृश्य प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या शक्ती आणि भावना पणाला लावल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तसं करण्याच्या आपल्या क्षमतेवर त्यांचा खरोखर विश्वास होता आणि या विश्वासामुळे त्यांना आपली उद्दिष्ट साध्य करण्याची शक्ती मिळाली होती. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही हार कधी मानायची नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर हे असणारच आहे. म्हणून थोर नेते स्वतःसाठी, आपल्या कंपनीसाठी आणि आपल्या लोकांसाठी महत्वाकांक्षी असतात. तुम्ही कितीही गरीब असलात, तुमचं नशीब किती कमजोर असलं तरी वर पहा, उच्च नेम धरायला घाबरू नका. तुमची नजर तुमच्या ताऱ्यावर अढळ ठेवा. इतरांना चेष्टा करावीशी वाटली तर करू देत, पण त्यांच्या तुमच्या नजरेतली दृढता सैल करू देऊ नका. एकाच ताऱ्यावर अशीच नजर जळवणं हेच प्रत्येक युगातल्या थोर स्त्री पुरुषाचं नक्कीच उच्छेदक आहे आणि ते लक्षण आहे. म्हणून मेरी के कॉस्मेटिक्सची संस्थापिका मेरी के ॲश आपल्या यशाचं श्रेय आयुष्यभर हृदयाशी बाळगलेल्या उच्च शिखर गाठण्याच्या स्वतःच्या महत्वाकांक्षेला देते. तिनं स्टॅनले होम प्रोडक्ट्स आणि ह्या दारोदार हिंडून मार्केटिंग करण्याच्या फर्म्समध्ये नोकरी धरून करिअरची सुरुवात केली. तिनं अनेकदा सांगितलं आहे की पहिल्या वर्षी तिला अजिबात यश मिळालं नाही आणि ती सोडून द्यायच्या विचारात होती. आणि जेव्हा तिनं प्रथम स्टॅनले सेन्स सेमिनार हजेरी लावली तेव्हा सारं बदललं. ती म्हणते, तिथे मी एक उंच, तल्लख, सुंदर आणि यशस्वी स्त्री कंपनीच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरण्याबद्दल सामग्रीच्या मुकुट परिधान करताना पाहिली आणि मी ठरवलं की पुढच्या वर्षी मी सम्राज्ञी बनेन. आणि हे अशक्य भासत होतं आणि तरीही मी पुढे जाऊन प्रेसिडेंटला सांगायचं ठरवलं की पुढच्या वर्षी सम्राज्ञी म्हणण्याचा माझा इरादा आहे. आणि तो मला हसला नाही, उलट माझ्या डोळ्यात बघून त्यानं माझा हातात हात घेतला आणि तो म्हणाला, कसं कोणाच ठाऊक, पण मला वाटतं तू होशील. तेवढ्या शब्दांनी मला प्रेरणा दिली आणि पुढच्या वर्षी मी सम्राज्ञी झाले. म्हणून असंच असतं, तुमच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि काम सोपवणं तुम्ही शिकलं पाहिजे. नेत्याला यशस्वी होण्यासाठी कनिष्ठांवर निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्याची क्षमता आणि तयारी ठेवावी लागते. अनेक व्यवस्थापक हे करायला नाराज असतात. यशस्वी नेते ओळखून असतात की प्रत्येक गोष्ट ते स्वतः करू शकत नाहीत. ते जितकी सक्षम माणसं मिळवतील त्यांना नोकरीवर घेऊन प्रशिक्षण देतात आणि ज्या क्षेत्रात त्यांचं प्रावीण्य असेल तेवढ्या पुरता निर्णय त्यांच्यावर सोपवतात. आणि त्यामुळे
अधिक वरच्या स्तरावरच्या बाबींकडे लक्ष पुरवायला ते मोकळे होतात. म्हणून बहुतांश व्यवस्थापनांकडे ते एका दिवसाला जेवढं काम करू शकतात त्यापेक्षा कितीतरी जास्त काम असतं. ते करून घेण्यासाठी त्यांना ते कनिष्ठांवर सोपवणं आवश्यक असतं. म्हणून काम सोपवणं म्हणजे कनिष्ठांना कर्तव्य किंवा काम नेमून देणं आणि ती पार पाडण्यासाठी त्यांना सत्ता आणि अधिकार देणं. सगळ्यात कमी आव्हानप्रद किंवा कंटाळवाणी कामं त्यांच्यावर सोपवणं असं नाही. काम सोपवणं परिणामकारक होण्यासाठी कामातले महत्त्वाचे भाग सोपवणं आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना जास्त महत्त्वाची कामे करण्यासाठी मोकळीक मिळते. एवढंच नव्हे तर कनिष्ठांनाही या अनुभवातून शिकता येते. म्हणून व्यवसाय नेत्यांनी मला अनेकदा सांगितलं आहे की त्यांना इतकी कामं स्वतःच करण्याची आणि ती चांगल्या रीतीनं करण्याची सवय आहे की त्यांना इतरांवर काम सोपवायला आवडत नाही. एका व्यवस्थापकानं मला सांगितलं, मी नेहमी इतर कामं करत असताना आणि त्यांच्या खांद्यावरून पाहत असतो आणि मला काम सोपवण्यात बिलकुल समाधान वाटत नाही. पहिली पायरी ही की जरी तुम्ही काम जास्त जरत आणि कदाचित कनिष्ठांपेक्षा अधिक चांगलं करत असलात तरी तुमचा वेळ क्षुल्लक गोष्टींवर वाया जाता कामा नये. तो मोलाचा आहे. ते मान्य करणं, आत्मविश्वासानं काम सोपवण्यासाठी ही काही मार्गदर्शक सूत्र आहेत आणि ती तुम्ही जोपासली पाहिजे आणि ते नक्कीच केली पाहिजे. तेव्हाच तुम्ही काम निश्चितपणे चांगलं करू शकता आणि चांगल्या कामात आपला जीव आणि भार लावू शकता. म्हणून सक्षम लोक निवडा. तुमचे महत्त्वाचे कनिष्ठ निवडताना खात्री करून घ्या की त्यांना ज्या नेमणुकीवर घेतलं आहे ते काम करण्यासाठीच ते समर्थ आहेत असं नाही, तर त्यांच्यात प्रशिक्षणाच्या साहाय्यानं अधिक उच्च जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता आहे. आणि तुम्ही काय सोपवत आहात ते नेमकेपणानं आणि स्वच्छ शब्दात सांगा. कनिष्ठांकडून तुमची असलेली अपेक्षा त्याला समजली की ती तपासण्यासाठी समजलं आणि एवढंच प्रश्न विचारू नका. बहुतेक लोक हो म्हणून टाकतात. कदाचित त्यांना असं वाटतं की समजलाय, पण त्यांनी लावलेला अर्थ तुम्हाला अपेक्षित अर्थापेक्षा वेगळा असतो किंवा कदाचित त्यांना काहीच समजलेलं नसतं, पण तसं सांगायची लाज वाटते. कनिष्ठ दिलेली कामगिरी पार पाडण्यासाठी कोणती योजना बनवणार आहोत त्याबद्दल विवेकशीत प्रश्न विचारा. नियंत्रणासाठी पातळी ठरवा. नियंत्रण बिंदू म्हणजे असं ठिकाण जिथे तुम्ही थांबता, काय साध्य झालं आहे ते तपासून पाहता आणि जर तुमच्या चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करता. हे महत्त्वाचे आहे, कारण अगदी शेवटच्या क्षणी महत्त्वाच्या चुका ध्यानात आल्या तर प्रश्न आटोक्याबाहेर जाईल. आणि नियंत्रण बिंदू म्हणजे अचानक तपासणी नव्हे. कनिष्ठाला प्रत्येक नियंत्रण बिंदू केव्हा ठरवला आहे आणि जोपर्यंत काय साध्य करायचं आहे याची निश्चित माहिती असते तोपर्यंत नियंत्रण बिंदू ठरवणं म्हणजे कनिष्ठांवर अविश्वास दाखवणं नव्हे. तर सुरुवातीलाच लोकांना सांगा की तुमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि नियंत्रण बिंदू त्यांच्या मदतीसाठी रचले आहेत आणि पातळीसाठी नव्हे. नियंत्रण बिंदूमुळे त्यांना त्याची प्रगती स्वतःच मोजता येते. म्हणून तुमच्या कनिष्ठांना ते काम करण्यासाठी आवश्यक ती साधने आणि अधिकार द्या. आणि जर कामात पैसे खर्च करणं अनुचित असेल तर प्रतिनिधित्वामध्ये त्यांच्या कामाच्या अंदाजपत्रकाचा समावेश करा आणि त्या कनिष्ठाला दिलेल्या रकमेचा वेळ तुमच्या संमतीशी आवश्यकता न ठेवता करण्याचा अधिकार द्या. जर कामासाठी अधिक व्यक्ती नेमण्याची किंवा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळ काम करून घेण्याची आवश्यकता असेल तर कनिष्ठांना तसा अधिकार द्या. त्यामुळे तुमच्या कामात या बाबींवरून सतत व्यत्यय येणार नाही आणि आवश्यक तेव्हा मदत पुरवा. आणि हा विरोधाभास वाटेल आणि तुमचं काम वाचावं म्हणून तुम्ही ते दुसऱ्यांवर सोपवता. आणि जर तुम्ही मदत देऊ केली तर तुम्ही तुमच्या कामात व्यत्यय आणायला उत्तेजन नाही का देत. म्हणून यावर जाणारा वेळ वाचवण्याचा उपाय म्हणजे असा नियम करा की जेव्हा कनिष्ठ तुमच्याकडे एखादा प्रश्न घेऊन येतील तेव्हा ते एखादं उत्तरही सुचवतील आणि यामुळे कनिष्ठाला याबाबत विचार करावा लागेल. आणि अनेकदा आपण उत्तरही शोधून काढल्यामुळे त्याला तुमच्याकडे यावंच लागणार नाही आणि त्यातून कनिष्ठ तुमच्याकडे आलाच तरी प्रश्न सोडवायला एकूण वेळ कमी जाईल, कारण तुम्ही तो प्रश्न नक्कीच सोडवू शकाल. म्हणून आपल्या शक्ती आणि मर्यादा ओळखला पाहिजे. नक्कीच तुम्ही आपल्या शक्ती मर्यादा ओळखल्यात तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर मोठी कामगिरी करू शकता आणि भरपूर मोठी गोष्ट तुम्ही निर्माण करू शकता. कारण तुमच्या मर्यादा आणि तुमचे नक्कीच लक्ष हे नक्कीच तुम्ही ठरवले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवलात आणि तुमचे लक्ष तुम्ही गाठू शकतात. स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टींवर निस्वार्थ भक्तीने विश्वास ठेवू शकता आणि निस्वार्थ काम तुम्ही करू शकता. कारण तुम्ही जेव्हा निस्वार्थ पद्धतीने काम करता आणि निस्वार्थ पद्धतीने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनामध्ये ठरलेली असते तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत नक्कीच मोठे होत जाता आणि नक्कीच तुम्हाला यश हे मिळत जातं. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीवर जेवढा ठाम विश्वास ठेवाल तेवढी ती गोष्ट तुमच्याकडे येण्याचे चान्सेस जास्त वाढून जात असतात. म्हणून तुम्ही जेवढं जास्त स्वामींवर प्रेम कराल आणि स्वामींचे अनुभव घ्याल तेवढी जास्त तुमची शक्ती वाढत जाईल आणि तुम्हाला स्वामी हे चमत्कार नक्कीच दाखवतील आणि स्वामी हे तुम्हाला नक्कीच मनापासून दर्शनही देतील. म्हणून स्वामींवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि ते गरजेचं का आहे? कारण तुमच्या ज्या कामांमध्ये तुम्हाला रस आहे
किंवा तुम्ही जे स्वामींकडे मागत आहात ते पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टींवर विश्वास असणं आणि स्वामींवर निस्वार्थ भक्ती करणं हे काम गरजेचंच आहे आणि ते आपल्याला करायलाच लागणार आहे. नाहीतर आपल्याला काहीच मिळणार नाही. आणि स्वामी सांगतात की तुम्ही सर्व काही कामे करा, पण 2 मिनिटं काढून, 4 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास काढून माझी भक्ती करा. जसं जमेल तसं करा. फक्त नामस्मरण करा. नामस्मरण याचा अर्थ काय? तुम्ही फक्त नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही मनामध्ये जपायचा आहे आणि हाच मंत्र जपत जायचा आहे आणि याचंच नामस्मरण करायचं आहे. हे जर तुम्ही करत गेलात तर तुमची सवय वाढू लागेल आणि तुम्हाला नक्कीच सवय पडेल की आज मला स्वामींची भक्ती करायची आणि ती करण्यासाठी तुम्हाला धूप दिवा बत्ती काही लावण्याची गरज नाही. तुम्ही फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जप जरी केला तरी चालतो आणि तीच भक्ती आणि तीच निस्वार्थ भक्ती स्वामींना कायमची असावी लागते आणि स्वामींना ती नक्कीच आवडते सुद्धा. मग तीच भक्ती तुम्ही करायला शिका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.